हॅलो फ्रेंड्स, रिशाज क्रिएशनमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत। तर माझ्या एका सबस्क्रायबरने मेसेज केला होता की ताई लक्ष्मीची पावलं आहेत ती दाखव। अनेक सबस्क्रायबर होता, त्याने सांगितलं ताई गुगलवरून सर्च करून कसे स्केच काढतात ते दाखव। तर दोन्हीही जे त्यांचे प्रश्न होते ते मी एकाच व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करते। लक्ष्मीची पावलं आणि गुगलवरून सर्च करून स्केच कसे काढतात ते। आणि आता गणपती आपल्या जवळ येतो, गणेश चतुर्थी, त्यामुळे गौरीही त्याच्याच बरोबर येते, त्यामुळे ह्या पावलांचा आपल्याला खूप छान असा उपयोग होणार आहे। हे बघा, छान असे आपण काढलेले आहेत। तर ते कसे काढायचे, कसे त्याच्यात उलण भरायची, तो आज आपण व्हिडिओ बघूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तुमचा मोबाईल घ्या आणि गुगलमध्ये जावा। हा बघा, हा ऑप्शन सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असतो। तिथं सर्चमध्ये जावा, सर्चमध्ये तुम्ही टाईप करा, तिथं टाईप येतं। टाईप केल्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ABCD अशी येते, त्याच्यात तुम्ही लक्ष्मी फूट टिप्स स्केच असं टाका। पूर्ण स्केच टाका, तुम्ही स्केच टाकायला विसरू नका। जेव्हा तुम्ही स्केच असं टाकणार तेव्हा तुम्हाला अशा इमेजेस येणार। ह्या बघा, तुम्हाला कोणत्या पाहिजे त्या तुम्ही इथं मोर इमेजमध्ये क्लिक करा। खाली मोर इमेजमध्ये क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे फूट टिप्स आहेत। हे बघा, छान छान असे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता। तर मी इथं बघत होती मी कोणता घेऊ म्हणून। हे बघा, छान छान असा, जरा मोबाईल क्रॉस झाला माझा। जर तुम्हाला कोणती आवडते ती तुम्ही फूट टिप्स घेऊ शकता। त्याच्यानंतर तुम्हाला आणि इमेजेस पाहिजे असेल तर तुम्ही इथं टाईप करा उलन रांगोळी मॅट स्केच म्हणून। एवढं टाईप केल्यानंतर तुम्हाला जे आपण जे बनवतो डेलीच्या त्या सगळ्या इमेजेस इथं तुम्हाला मिळणार आहेत। ह्या बघा, ह्या अशा पद्धतीच्या आहेत। तुम्हाला जे इमेज पाहिजे, लोटस आहे, वेगवेगळ्या प्रकारची आहे। ही बघा, आता ही तुम्हाला मी झूम करून दाखवते। ही बघा, सगळ्या प्रकारच्या इमेजेस आहेत, त्यामुळे तुम्ही ते घेऊ शकता, स्क्रीनशॉट काढू शकता, प्रिंट आउट काढू शकता। तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही गॅलरीत जाऊन ह्याला सेव्ह करू शकता। ह्या इमेजवर झूम केलं की आता ही इमेज तुम्हाला पाहिजे, कुठची इमेज पाहिजे, मला आता फ्रूट पेंटची पाहिजे आहे, लक्ष्मी फ्रूट। तर मी सर्च केली, ही बघा, आता मला कोणती पाहिजे ती मी बघते। ही पण सगळ्यात छान आहेत, आता कोणती सिलेक्ट करायची ती बघते। तर ही बघा, ही पण एक छान आहे स्वस्तिकची अशी, पण मला अशी पाऊल सिंगल पाहिजे आहेत म्हणून मी सिंगल पाऊल शोधत आहे। कुठचे जे पाऊल सिंगल मला काढता येईल असं, कारण सिंगल पाऊल घेतलं तर ते मी सर्कलमध्ये पण जॉईंट पण काढू शकते, त्यामुळे मी असे सिंगल पाऊल शोधते। तर मला आता ते बघते। हे बघा, कारण बघा किती छान छान आहे, तुम्ही बघू शकता की किती छान छान इथं टिप्स दिलेल्या आहेत। तर ही बघा, ही एक मला आवडली, तर मी म्हटलं आता हिचे आपण काढून घेऊया। एकदम सिंपल आहे पण खूप छान अशी होती। ही बघा, हे दोन आहेत ते मला असे सिंपल असे बरे वाटतात, म्हणून मी ते सिंपल दोन आता ह्याची मी आता प्रिंट आउट काढून आणणार आहे। म्हणजे झेरॉक्स तुम्ही काढून आणू शकता, पाहिजे तर तुम्ही ह्याचा प्रिंट आउटमध्ये सेव्ह करू शकता, नाहीतर गॅलरीत पण सेव्ह करू शकता, तुम्हाला ऑप्शन येतो। हे बघा, ऑप्शन जो डाउनलोडचा टाकला की तुम्हाला लगेच येतो। त्याच्यानंतर तुम्हाला ते कशात गॅलरीत करायचं आहे, कशात सेव्ह करायचे तुम्ही करू शकता। आणि त्याच्यानंतर झेरॉक्सवाल्याकडे जाऊन झेरॉक्स काढायची। झेरॉक्स काढल्यानंतर अशा पद्धतीने आपण नॉन ओव्हन बेस घ्यायचा, जसा आपला जो बेस वापरतो तोच बेस घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर आपण झेरॉक्स काढून आणलेल्या आहेत त्या बघायच्या आहेत। झेरॉक्स कोणत्या प्रकारच्या काढल्या, मी ह्याच्यात 2 प्रकारच्या झेरॉक्स काढलेल्या आहे। हे बघा, एक छोटी साईज A4 साईज आहे आणि एक A3 साईज आहे। A3 साईज आहे ती गोल सर्कलात आपण ॲडजस्ट करून काढू शकते, कोणाला 2 पावलं एकत्रच पाहिजे तर। आणि ही जी मोठं पावलं आहेत ती आपण सेपरेट काढू शकतो। ही बघा, आता ही ट्रेस कशी करायची, तर ह्याच्या खाली आपल्याला कार्बन पेपर असतो तो घालायला पाहिजे। तो बाजारात सहजरित्या मिळतो, त्यामुळे तुम्ही तो आणू शकता आणि असा बरोबर ठेवायचा, पायाचा शेप बघायचा। आणि तुम्हाला जर कम्फर्टेबल नसेल तर तुम्ही तिथं 2 टाचण्या टोचून घ्या, जेणेकरून तुमचं स्केच आणि कार्बन पेपर हलणार नाही। आणि त्याच्यानंतर हाताने असा शेप द्यायचा, जसा आहे तशा त्याच आकृतीवर आपल्याला हाताने असा शेप द्यायचा आहे। हात हलवू नका तुम्ही, कारण नाहीतर ती प्रिंट पूर्ण हलणार। कारण मी इथं टाचणी टोचलेली नाही आहे, मी फक्त हातावरच ठेवून काढलेला आहे, मला ती सवय झाली, त्यामुळे मी पटकन टाचण्या टोचायला जात नाही। आणि पण तुम्ही टाचण्या लावा, कारण की हललं तर पूर्ण स्केच आहे ते मग एक अंगठा इकडे ते जरा स्प्रेड होतो म्हणून।
तर अशा पद्धतीने जसं आहे तसे आपल्याला हे स्केच आपल्याला काढून घ्यायचे आहेत बघा. काही नाही, मोठंसं सिम्पलमध्ये. आणि काढताना तुम्ही कुठचा तरी एका कोपऱ्यातून काढा, जेणेकरून तुमचा नॉन ओव्हन बेस पण वेस्ट जाणार नाही. जसं हे बघा मी पण काढलं आहे. आता ही वरची साईड पण मला अशी दिसते की मी इथं ठेवलं तर त्याप्रमाणे आपली बचत इकडे लक्ष ठेवा, कुठे आपला म्हणजे जिथं शॉर्ट आहे कुठे काय कसं ॲडजस्ट होणार. आता बघा चुकून मी तोच पाय परत घेतलेला आहे, जो मी ड्रॉ केलेला आहे तोच पाय मी परत घेतलेला आहे. पण आता माझ्या करता करता आता लक्षात येणार की हां बाबा मी चुकले आहे, म्हणून मग आता मी काय करते, तो पाय तिकडे सरकून घेतला. काही काही अशा गोष्टी आपल्या लक्षात राहत नाही, त्यामुळे जरा लक्ष देऊन केलं तर होतं. मी विसरले होते, नंतर लगेच लक्षात आलं माझ्या, अरे हे काय करते म्हणून. पण हे पण सेम जसा आपण जो पहिला ड्रॉ केला तसाच आपल्याला हा दुसरा पण ड्रॉ करून घ्यायचा आहे, एकदम सोप्या सिंपल पद्धतीने. काही मोठंसं नाही आहे. लक्ष्मीची पावलं खूप सोपी आहे. त्याच्यात कलर कॉम्बिनेशन पण जास्त असं मोठं असं काही येत नाही, आणि ती गौरी गणपतीला सहज अशी सेल होतात. त्यामुळे तुम्ही हे मार्केटिंग करू शकता, मार्केटमध्ये नेऊ शकता. म्हणजे गौरी गणपतीच्या ह्याच्यासाठी आपल्याकडे काय काय वस्तू असायला पाहिजे, मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं. जसं की गणपतीचा पाट, चौरंगा, आसन, तोरण, छोट्या हाफमॅट रांगोळ्या आणि ही लक्ष्मीची पावलं, हे तुमचं हमखास जाणारे प्रोडक्ट आहेत. ते तुम्ही तुमच्या स्टॉलमध्ये ठेवू शकता किंवा जिथं तुम्ही विक्री करता तिथं ठेवू शकता. आता हे बघा, हे मी असंच फोल्ड करून ठेवलं किंवा परत यूजसाठी. आणि त्याच्यानंतर हे आता आपल्याला कैचीच्या साहाय्याने कट करून घ्यायचे आहेत बघा. ह्याने आपले काय झालं, आपला जो वेस्ट साईडचा जो म्हणजे नॉन ओव्हनचा बेस होता तोही वेस्ट झाला नाही. तर आपण थोडीशी काटकसर करायची, कुठे आपलं कट टू कट होतं, कुठे काय आपली डिझाईन निघते हे बघायचं. त्यामुळे आपल्यालाच फायदा होतो, हो की नाही. आता याला कट करून घेऊया साईडने, ज्याची जशी बॉर्डर आहे. पण जरा जरा मार्जिन सेवा, कट टू कट कधीच करू नका, कारण उलन जरा जाड असल्यामुळे ती बाहेर निघल्यासारखी वाटणार मग ती. त्यामुळे तुम्ही जेव्हा कट करता तेव्हा जरासं मार्जिन सोडा, आणि उलन तुमची पूर्ण लावून झाल्यानंतर जे एक्स्ट्राचं मार्जिन दिसतं ते तुम्ही कट करू शकता. ह्या काही टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवा. आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही कुठची अजून तुम्हाला उलन मॅटची रांगोळी बघायची असेल तर प्लीज मला कमेंट करा, मी तुमच्यापर्यंत न्यायचा नक्कीच प्रयत्न करेन, नवीन एका पद्धतीमध्ये, डिझाईनमध्ये. आणि आतापर्यंत जेवढ्या सबस्क्रायबरने मला ज्या सांगितल्या होत्या त्या केल्या. अजून 2-3 सबस्क्रायबरच्या मला रांगोळ्या बनवून दाखवायच्या आहे. कोणी सांगितलं 2 फीटची रांगोळी दाखव, त्या मी सगळ्या तुम्हाला बनवून दाखवणार आहे. सध्या आता मला चौरंगा आसन बनवायचं आहे, ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये. हे बघा, अशा पद्धतीने आपले हे 2 लक्ष्मीची पावलं काढून झालेली आहेत. तर आता प्रश्न येतो कलर कॉम्बिनेशनचा. तर कलर कॉम्बिनेशनसाठी आपल्याला हे बघा, हे कलर आहेत आपल्याकडे, येल्लो कलर आणि रेड कलर. तर रेड कलरची आपण त्याला बॉर्डर देऊया पायाला. ही बघा जशी किती छान दिसते. लक्ष्मीच्या पावण्याला जसा शेप आहे त्या शेपला आपण हे असे लावून घेऊया. ही बघा, बरोबर कट करूया. त्याच्यानंतर जो येल्लो कलर आहे तो आपल्याला भरायचा आहे, पण तो आपण मग भरूया आतमध्ये. पहिली सगळी आपण बॉर्डर करून घेऊया, कारण परत परत कलर चेंज करण्यापेक्षा हातात जे कलर आहे त्याने आपण त्याची आउटलाईन सगळ्यांची आपण काढून घेऊया. एकदम सोपं आहे, सिंपल आहे, काही नाही. तुम्ही एकदम सहजरित्या कोणी काढू शकतो. आणि तो 100% जाणारा फुटप्रिंट्स आहे, कारण आता गौरी येतात त्यामुळे लोक घेणारच. त्यामुळे तुम्ही ते बनवू शकता. तर खूपशा सबस्क्रायबरचा असा प्रश्न होता, ताई तुम्ही उलन विकता, हे विकता. तर मी काही विकत नाही. मी मार्केटमधून, लोकल मार्केटमध्ये जाऊन जे मला ज्या रेंजला मिळतं त्याच रेंजला मी घेऊन येते. त्यामुळे मी इथं सेल करत नाही. हां, पण मी ज्या रेन वापरते किंवा दुसरं काही ग्लूगन स्टिक वगैरे वापरते, ज्या मी ऑनलाईन वस्तू खरेदी करते त्यांच्या लिंक तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवते. कोणाला ग्लू स्टिकची लिंक पाहिजे असेल, ग्लूगनची पाहिजे असेल, किंवा ज्या रेन लावते त्याच्या मी तुम्हाला म्हणजे हे देऊ शकते लिंक. आणि त्या खूप अशा लो बजेटमध्ये असतात, जास्त महाग नसतात, जे आपल्याला आपल्या बजेटमध्ये असणार, कारण कस्टमरला द्यायला आपण जास्त प्राईजमध्ये घेऊन विकू शकत नाही. त्यामुळे ते खूप रिजनेबल रेट असतो, त्यामुळे मी त्या रेटमध्ये ते घेते. जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा, कारण लास्ट व्हिडिओमध्ये मी टाकलेल्या आहेत त्या रेंजचे पोस्टमध्ये. ज्याला कोणाला पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता. काही ठिकाणी रेन लावल्यानंतर उलन मॅटचा जरासा लुक खूप छान असा दिसतो.
लास्ट मी अपलोड केलं होतं केळीचं पान, नैवेद्याचं पान. त्याला खूपशा अशा कमेंट आल्या, त्याबद्दल सगळ्यांचं थँक्यू मनापासून. आणि हा बघा, एक बोलता बोलता आपला एक फुटप्रिंट झाला. तर त्याच पद्धतीने आपल्याला हा दुसरा पण करून घ्यायचा आहे. एकदम सिंपल असा आहे. तुम्हाला जर शिलाई मशीनचं जर काम येत असेल तर तुम्ही उलन मॅट सहित तुमचा म्हणजे शिवण क्लासही काही जे प्रोडक्ट आहे जसं की समई आसन, खणपासून भरपूर असे प्रोडक्ट भेटतात. कारण जेव्हा कस्टमर येतं तेव्हा हे नाही तर ते, त्यांना ऑप्शन आपण द्यायला पाहिजे, हे नाही तर ते, म्हणजे ते घेऊन जातील. जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही थोडे थोडे त्याच्यातून तुमचे ते पण प्रोडक्ट बनवा, जेणेकरून तुमचा सेल वाढतो. कारण ह्या गोष्टी मी करते म्हणून तुम्हाला मी सांगते. मी फक्त उलन मॅटचंच करत नाही, पाईप क्लिनरचं करते, शिवण ह्याचं म्हणजे शिलाई मशीनचं करते, समई आसन आहे, तोरण आहे. खूप छान छान आणि सोप्या सोप्या पद्धतीत आहेत, एकदम इझीमध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही त्याचा सेल करू शकता आणि खूप असं पानाचं तोरण वगैरे एकदम सिंपल आहे, तुम्ही घर बसल्या करू शकता. त्याच्यासाठी काही मोठंसं नाही. जर कोणाला ते पाहिजे असेल कसं शिकवतात, कसं बनवतात, त्याचाही मी तुम्हाला व्हिडिओ पाठवू शकते. समई आसन खूप छान असं दिसतं, त्यामुळे तुम्ही नक्की प्रयत्न करा. आता आपली लक्ष्मीची पावलं रेडी झालेली आहेत, पण त्याच्यात जे आउटलाईन आहे ते आपण कट करून घेऊया व्यवस्थितपणे. आणि हा जो बघा गॅप दिसतो ना, त्याच्यामध्ये आपल्याला रेड कलरची उलन भरून घ्यायची आहे, जेणेकरून आपला बेस आहे तो खालचा दिसणार नाही. कारण पायाच्या अंगठ्यामध्ये गॅप असतो, त्यामुळे तो गॅप भरण्यासाठी आपल्याला रेड कलरच्या उलनने आपण ते सगळं भरून घेऊया व्यवस्थित, जेणेकरून बेस दिसता कामा नये. ह्या छोट्या छोट्या काही टिप्स असतात, ट्रिक असतात, त्या लक्षात ठेवा तुम्ही. तुम्ही जर कोणी चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने जे नवीन पुढचे व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला दिसतील आणि जे अगोदरचे व्हिडिओ आहेत तेही तुम्हाला दिसतील. जर सबस्क्राईब केले नाही तर तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाही, म्हणून प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. आणि त्याच्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने आपली जी लक्ष्मीची पावलं आहेत ती आता रेडी झालेली आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला भेटूया परत एका नवीन छानशा अशा व्हिडिओमध्ये.